नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. गुरुपालट काय होणार, कधी होणार याबद्दलची माहिती आणि त्याच्या ठराविक राशींवर काय परिणाम होणार याची राशीची माहिती मी तुम्हाला मागच्या भागात सांगितली. परंतु बऱ्याच मंडळींचा आग्रह होता की राशी परत्वे डिटेल सांगा आणि उपाय पण सांगा. त्या व्हिडिओला भरपूर कमेंट पण आल्या आणि आपलं ठरलंही होतं की 12 राशींवर या गुरुबदलाचा काय फरक होणार आहे, हा गुरुबदल पालट जो आहे वर्षभरासाठी काय फळं देईल. इन जनरल आपण बघतोय, ह्या चंद्र राशीनुसार आपण बघतोय. मेष रास आपण पाहूयात. गुरु तुमच्या 4थ्या स्थानामध्ये म्हणजे सुखातनं येत आहे. मालमत्ता, जमीन किंवा नवीन वाहन खरेदीचे खरं तर मजबूत योग आहेत. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. आईच्या तब्येतीची चांगली सुधारणा होईल. हे झाल्या चांगल्या गोष्टी. पण काळजी काय घ्यायला हवी तर खर्च खूप वाढू शकतो. विनाकारण मनस्ताप वाढू शकतात. बोलण्यामुळे अडचणी येऊ शकतात आणि अचानक खर्च वाढल्यामुळे आर्थिक ताण येऊ शकतो. यावर काय उपाय करूयात तर रोज सकाळी आंघोळ झाल्यावर कपाळाला केशर आणि हळद ओली करून कपाळाला लावत जा, चांगला अनुभव येईल. गणपतीची उपासना करा. वृषभ रास, गुरु तुमच्या 3ऱ्या भावात प्रवेश करतो. तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल, धैर्यामध्ये वाढ होईल. नोकरी व्यवसायासाठी केलेले छोटेसे प्रवास फायदेशीर ठरतील. बहीण भावंडांमध्ये काही मतभेद असतील तर ते संपून एकमेकांचं सहकार्य उत्तम मिळेल. सावधगिरी काय बाळगायला हवी तर अतिउत्साहामध्ये येऊन कोणताही मोठा आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नका. शेअर्समध्ये तडकाफडकी गुंतवणूक करू नका. यावर उपाय काय तर दर गुरुवारी गाईला गूळ आणि भिजवलेली चण्याची डाळ जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा खाऊ घाला. पुढची आहे मिथुन रास. यामध्ये गुरु तुमच्या 2ऱ्या स्थानातून जातो आहे. आर्थिक बाजू ही अत्यंत मजबूत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. घरामध्ये चांगलं आनंदाचं कार्य घडेल, शुभकार्य घडेल. विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. खाण्यापिण्यावर मात्र या कालखंडामध्ये नियंत्रण ठेवा. ही सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. आरोग्याची काळजी घ्या. सर्दी पडशाचे आजार खूप मोठ्या प्रमाणावर होऊ शकतात. निमोनियासारखा त्रास होऊ शकतो. उपाय काय करायचा तर दर गुरुवारी श्री विष्णू लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे आणि पिवळ्या रंगाचे फूल अर्पण करावे, कधीही जेव्हा जमेल तेव्हा. पुढची रास कर्क रास. गुरु तुमच्याच राशीत म्हणजे 1ल्या स्थानात येत आहेत. त्यामुळे ते उच्चीचे होत आहेत. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत सुवर्ण काळ आहे. समाजामध्ये प्रचंड मानसन्मान वाढेल. निर्णय क्षमता सुधारेल. अविवाहितांचे विवाह ठरतील. अचानक मोठ्या धनलाभाचे योग येतील. वैवाहिक आयुष्यामध्ये काही तणाव असतील तर ते दूर होतील. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणारा हा कालावधी. फक्त एकच आहे, सावधगिरी म्हणजे अहंकार वाढू देऊ नका. सगळ्यांशी अत्यंत नम्रतेने वागा आणि मूड स्विंग होऊ देऊ नका. यावर उपाय म्हणजे दर गुरुवारी तुम्ही गरजू लोकांना पिवळ्या वस्तू, पिवळी मिठाई, केळी किंवा पिवळ्या अन्नाचं दान करा. पुढची रास आहे सिंहरास. गुरु तुमच्या 12व्या स्थानात म्हणजे खर्चाच्या स्थानात जात आहे. अर्थातच आध्यात्मिक कार्यामध्ये खरं तर रस वाढेल. त्यात तुम्हाला पणवती पण चालू आहे. जे लोक परदेशात जाण्याचा किंवा तिथं व्यवसाय करण्याचा, राहण्याचा, नोकरीचा विचार करत आहेत त्यांना खूप चांगल्या संधी मिळतील. त्याचबरोबर ज्यांना इथे काही व्यवसाय वगैरे सुरू करायचे आहेत, नोकरीत बदली करायची आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा चांगला काळ असू शकतो. पण सावधगिरीने करायला हवं. अनावश्यक खर्च वाढतील. कोर्ट कचेरीच्या मागं लागणार नाही आपल्या, ह्याची काळजी घ्या. पैशाच्या देवाणघेवाणीमध्ये अत्यंत सावध राहा. उपाय म्हणजे रोज घराबाहेर पडताना कपाळावर आणि नाभीवरती थोडीशी हळद लावावी. तसंच कपाळावर सुक्या केशराचा टिळा जरी लावला तरी चालेल. नुसतं केशर घेऊन आपल्या कपाळाला लावलं तरी चालेल. पुढची रास आहे कन्या रास. गुरु तुमच्या 11व्या स्थानात प्रवेश करतोय. उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण होतील. तुमच्या जुन्या गुंतवणुकींपासून मोठे फायदे होतील. तुम्ही पूर्वी कुठं काही आर्थिक बाबतीत बोलत असाल तर प्रचंड मोठ्या धनलाभाचे योग येतील. तुमच्या इच्छा परिपूर्ण होणारा हा कालखंड आहे. कामाधंद्यामध्ये बरकत आणि धन प्राप्त होईल. एक मात्र करा की तोंडावर नियंत्रण ठेवा. विनाकारण वाद घालणं टाळा. उगाचच आरेला कार्य करू नका. रस्त्यावरती भांडणं करू नका. काय उपाय करायचा तर गुरुवारी कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही चणा डाळ आणि गुळाचं दान करा. लहान मुलांना फुटाण्यांचं दान करा. पुढची रास आहे तुळ रास. गुरु तुमच्या 10व्या स्थानामध्ये येतो आहे. कामाधंद्यात बदली करायचं असेल तर उत्तम संधी आहेत. नवीन व्यावसायिकांना कंत्राट मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होईल. अनेक दिवसांपासून जर काही अडकलेली कामं असतील पैशाची तर ती पण मार्गी लागतील. काही घटना मनाप्रमाणे घडतील. फक्त एकच काम करा की कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही राजकारणापासून दूर राहा. वरिष्ठांशी मतभेद पूर्णपणे टाळा. जर व्यावसायिक असाल तर तुमच्या कस्टमरशी वाद घालू नका. यावर छान उपाय, साधा सोपा आहे तो म्हणजे कुलदेवतेची रोज उपासना करा आणि कपाळावर आपलं जे पांढरं चंदन असतं ते उगाळून कपाळाला लावलं तर त्याचा चांगला अनुभव येईल.
पुढची रास आहे वृश्चिक रास. गुरु तुमच्या 9व्या स्थानात प्रवेश करतो आहे. तुमचं भाग्य अत्यंत यशस्वीपणे फळफळणार आहे असं म्हणायला हरकत नाही. रखडलेली कामं नशिबाच्या जोरावरती पूर्ण होतील. शिक्षणामध्ये अडथळे असतील तर ते दूर होतील. अविवाहित असाल तर विवाह होण्यासाठी मार्ग लाभेल. धार्मिक प्रवासाच्या संधी मिळतील. हां, फक्त एकच आहे की वडिलांच्या आरोग्याची थोडी तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. आईच्या आरोग्याची काळजी घ्यायला लागणार आहे. गुरुवारी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना तुम्ही वह्या पुस्तकांचं दान करा किंवा कपड्याचं वगैरे दान करा, ठरेल. पुढची रास आहे धनुरास. गुरु तुमच्या 8व्या स्थानामध्ये जात आहे. ज्या मंडळींना गूढशास्त्रांमध्ये, ज्योतिषामध्ये, अध्यात्मामध्ये रस असेल त्यांना तो रस वाढेल. अचानक कुठून तरी चांगले धन मिळण्याचे योग आहेत. अध्यात्मामध्ये ईश्वरी कृपा होणं, दत्तदर्शन होणं, गुरूंचं दर्शन होणं, अशा प्रकारचे योग आहेत. आर्थिकदृष्ट्या थोडीशी स्थिरता येईल आणि खर्च देखील वाढेल. इतरांवर अति खर्च करणं टाळावं. आरोग्याच्या बाबतीत मात्र निष्काळजीपणा करू नका. वाहन चालवताना पूर्ण लक्ष ठेवा आणि कोणावरही पैशाच्या बाबतीत आंधळा विश्वास ठेवू नका. यावर एकच उपाय, तो म्हणजे दररोज किंवा दर गुरुवारी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण करावं किंवा ते तुम्ही ऐकावं. पुढची रास आहे मकर रास. गुरु तुमच्या 7व्या स्थानातनं येतो आहे. विवाह ठरण्यासाठीचा खरंच सर्वोत्तम काळ आहे. प्रेमात असाल तर प्रेमविवाह जमू शकतो. भागीदारीमध्ये व्यवसाय करणार असेल तर मोठा नफा होईल. फक्त एकच आहे की जे कराल ते ऑन पेपर आणि लिगल करा. प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी उत्तम काळ आहे. जोडीदाराबरोबरचे संबंध जे असतील ते अधिक घट्ट होतील. सावधगिरी एकच आहे की व्यवसायामध्ये भागीदारीचे व्यवहार हे पारदर्शक ठेवा. प्रत्येक गोष्ट लिखित ठेवा. विश्वासावर काही नको. यावर उपाय एक आहे की दर गुरुवारी किंवा जमेल तसं गाईला पिवळे पेढे किंवा बेसनाचे लाडू तुम्ही खायला घालावेत आणि गाईला प्रदक्षिणा घालावी. पुढची रास आहे कुंभरास. गुरु तुमच्या 6व्या स्थानामध्ये जातो आहे. नोकरी करणाऱ्यांना कठोर परिश्रमानंतर यश मिळेल. जुन्या कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला विजय मिळू शकतो. काही कटकटी असतील तर त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज होऊन बऱ्यापैकी मॅटर क्लोज होऊ शकतो. आणि साधारणपणे आनंदाचा हा काळ आहे. आपोआपच तुमची संकटं देखील कमी होतील. मात्र गुप्त शत्रूंपासून सावध राहा. आरोग्यासाठी हा काळ संमिश्र आहे. पोटाचे विकार आणि वजन वाढण्याची समस्या उद्भवू शकतं. आणि कर्ज घेणं वगैरे टाळा. विनाकारण काही कारण नसताना उगाच मोठं कर्ज काढू नका. याच्यावरती एकच उपाय आहे की दर गुरुवारी दत्त मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणं, त्या ठिकाणी पिवळे पदार्थ वाटणं, पिवळी मिठाई वाटणं आणि दररोज बाहेर पडताना कपाळाला ओली हळद लावणं. पुढची रास आहे मीन रास. मीन राशीचा गुरु जो आहे तो 5व्या स्थानामधनं येतो आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत प्रगतीचा आहे. ज्यांना संतती प्राप्तीची इच्छा असेल त्यांच्यासाठी अत्यंत उत्तम काळ आहे. जुन्या वादांवरती तोडगे निघतील आणि आनंदाच्या घटना घरामध्ये घडतील. घरामध्ये तुमच्या मुलाबाळांच्या संख्येत वाढ होईल. घरात गोकुळासारखं वातावरण राहील. फिरण्याचे पण योग बनतात. एक मात्र आहे की तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. पती पत्नींमध्ये संशयाचं वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. यावरती हाच उपाय की गुरुवारी जमेल तसं केळीच्या झाडाची पूजा करून त्या ठिकाणी तुपाचा दिवा लावा आणि ओम राम दत्तात्रय नमः किंवा ओम ब्रह्म बृहस्पतये नमः या मंत्राचा सातत्याने जप करा. तर हा आराखडा जो मी तुम्हाला सांगितला आहे हा मेष राशीपासून मीन राशीपर्यंतचा आहे. हे चंद्र राशीनुसार तुम्हाला मी सांगितलं आहे. त्याचबरोबर आईवडिलांचा आदर करा, गुरूंचा आशीर्वाद घ्या. हे सर्व ज्या गोष्टी असतात या गुरुग्रहाला मजबूत करणाऱ्या आहेत. आता ह्या गुरुग्रहाचा, या गुरुबदलाचा संपूर्ण जगावर, भारतावर आणि आपल्या महाराष्ट्रावर काय परिणाम होईल ते आपण पाहूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या काही कमेंट्स असतील किंवा प्रश्न असतील तर ते कमेंट्समधून जरूर विचारा. आणि हा कार्यक्रम जर आवडला असेल तर निश्चित कमेंटमध्ये जय गुरुदेव असल्या. ओम साईराम. पुन्हा भेटूयात.